सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नागपूरच्या संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी अन्यायाच्या विरोधात लढा देत एक भव्य जन आंदोलनाची सुरुवात केली. सरकारच्या नीतीविरुद्ध एल्गार पुकारलाय. केंद्रीय शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी हजारोंच्या संख्येत युवक आणि विविध संघटना मोठ्या प्रमाणावर दिसल्या. सरकारच्या गलथान कारभारामुळे नीट परीक्षेमुळे अनेक युवकांनी आत्महत्या केल्या. परिवार बेरोजगार झालाय. घरची मंडळी अनाथ झाली. लाखो आणि करोडोंच्या संख्येत विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या आंदोलनाला जगभरातून प्रतिसाद मिळतोय. प्रशासनाच्या ठिसूळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जीवन बर्बाद झालंय. शिक्षणाप्रती त्यांना निराशा आली आहे. आर्थिक जाळासोबतच मानसिक तणाव याचा फार मोठा फटका विद्यार्थी मित्रांना बसतोय. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी कॉक्रोचचा मुखवटा घालून टी शर्टवर कॉक्रोच व कॉक्रोचचे स्टिकर त्या ठिकाणी लावलेले दिसलेत. जयपूरप्रमाणे नागपुरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज दिसले. प्रत्येक पॉईंटवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसला. आंदोलनादरम्यान काही घटना घडल्यास या सर्व घटनेवर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासन तांत्रिकतेमध्ये मजबूत दिसलं. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला 4 चाकी 2 चाकी वाहनांची एकच गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. अशातच वाहतूक गर्दीत ॲम्ब्युलन्समध्ये एक पेशंट आपल्या जीवनाचे शेवटचे घटका मोजत होता. ॲम्ब्युलन्सने आपला सायरनसुद्धा मग बंद करून जगी ज्यास कोणी नाही त्यासी देव आहे या उक्तीप्रमाणे तत्काळ पेशंटला दवाखान्यात ट्रीटमेंट करता घेऊन जाण्याकरता वाट पाहत बसला. त्याला जायला जागाच नव्हती. काही वेळानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत तिथली वाहतूक मोकळी केली. आंदोलनामध्ये आलेल्या काही आंदोलकांनी तर चक्क आंदोलन प्रमुख अभिजित दिपके यांच्या जीवितास धोका काही होऊ शकते अशी शंकाही उपस्थित केली. संविधान चौकात दुपारी 4 वाजता आरंभ झालेल्या या आंदोलनाला असंख्य युवकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. संविधान चौक परिसरामध्ये इन्क्लाबच्या घोषणांनी पूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मीडियाची दमछाक सुद्धा पूर्णतः निदर्शनास येत होती. एज्युकेशन आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे होता. कारण नीट आणि असे 93 म्हणजे विषयाचे पेपर यांनी लीक केलेले आहेत आणि हे आपली जबाबदारी पूर्ण करत नाही आहे. म्हणून कोणाला तरी सामोरे यावं लागेल. यासाठी हे आंदोलन सुरू आहे. समजा ह्या आंदोलनामध्ये जर आपल्याला ह्या लोकांनी जर साथ दिला नाही तर होऊ शकते याच्यानंतर पुन्हा मोठं आंदोलन सुरू करावं लागेल. माझं म्हणणं असं आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जे मागून राहिलेलं ते योग्य आहे. कारण काय आहे की धर्मेंद्र प्रधानच्या अंडरमध्ये या सगळ्या युनिव्हर्सिटी येतात. सेंट्रल युनिव्हर्सिटी सोडल्या तर सगळ्या युनिव्हर्सिटी ज्या धर्मेंद्र प्रधानच्या अंडरमध्ये येतात आणि म्हणून शिक्षण संस्थेशी शिक्षणाशी असलेला जो संबंध आहे धर्मेंद्र प्रधानचा आहे. हे सगळे पेपर लीक वगैरे सगळे झालेले आहे. या सगळ्या धर्मेंद्र प्रधाननी सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये RSSचे लोक बसून ठेवलेले आहेत आणि RSS लोक त्याला जबाबदार आहेत. आणि धर्मेंद्र प्रधाननं जर राजीनामा दिला तर हे सगळं उघडकीस येऊ शकते. म्हणून धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचं या आंदोलनात योग्य मार्गावर आहे. त्यांनी मेन माणूस पकडला की RSS जो आहे RSSचा मेन माणूस आहे तो पूर्ण शिक्षण संस्थेला चालून राहिलेला आणि त्याच्यामुळे सगळं पेपर लीक नीट पेपर लीक हे सगळं होऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून मोहर घाला घालण्याचं काम हे आंदोलन करतात. म्हणून त्याला आंदोलन सरकार आपण पाहतो मोदी सरकार एक फॅसिस्ट सरकार आहे यांचं विचार आणि यांनी सर्व आपल्या संस्थावर कब्जा केलेला आहे आणि म्हणून या जनतेमध्ये इतका रोष आहे. बेरोजगार प्रश्न आहे, आपला बेकार लोकांचा आहे, पुन्हा आपला इथला जो युवा वर्ग आहे बेकार पडलेला आहे ना, त्यांना काम मिळालं पाहिजे. आणि हा युवा वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे व आपल्या हक्कासाठी उतरला आहे. म्हणून जो प्रधानांची मागणी केली आहे त्यांनी बरोबर त्यांनी दिलं पाहिजे आणि ह्या युवांना त्यांना मोदींनी न्याय दिला पाहिजे. नाहीतर आम्ही मोदींना जीवन द्यावं लागेल. नवीन लोकांच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी आंदोलन तर नक्कीच सुरू आहे. मात्र आंदोलन सुरू असताना आपला रोजचा उदरनिर्वाह करणारा एक छोटा दुकानदार या ठिकाणी दिसतो आहे. तो आपली चिवड्याचं सामान करताना दिसतो. त्यांचा चिवडा लोकसुद्धा आलेले आहेत. आपण पहिले त्यांच्याशी पण बातचीत करूया. 8 वर्ष झाली. रोज
दुकानदारी आणि आज हे असे आंदोलन असते म्हणजे येणारे जे कार्यकर्ते असतील लोक असतील तर त्यांचा काही फायदा होतो का इथे म्हणजे जास्त प्लेट किंवा जास्त नाश्ता जातो का? खाली बसतो. तर हे आंदोलन सुरू आहे, काही वाटतं का, काही माहीत आहे का? काही माहिती नाही आहे. 140 करोड जनतेमध्ये काय नाव आहे त्यांचं? अशोक आणि हे एक नाही असे अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्यांना अद्यापही हे माहिती आहे की नेमकं सुरू काय आहे. त्यांना माहिती पण आहे. आपण ह्या पोलिसाची ते व्हॅन पण दिसते मोठी लोकांची जी बातचीत केलेली आहे. संविधान चौकामध्ये आलेलो आहे आणि आज या ठिकाणी पुष्पमाला यांनी सर्वांचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलं आहे असं म्हटलं तर वापर करणार या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहे. आपण त्यांच्या शुभेच्छा स्वीकार करूया आणि आता आपल्यासोबत जे लोक आले त्यांची बातचीत करूया. नेमकी मला सांगा कशा करता आला तुम्ही इथे? हम ये स्टूडेंट्स के सपोर्ट में आए हैं। यहाँ पर जो आंदोलन हो रहा है पेपर लीकेज के खिलाफ, धर्मेंद्र प्रधान जी के रेजिग्नेशन मांगे जा रहा है, लेकिन धर्मेंद्र प्रधान जी आज 6 आंदोलन हो गए हैं लेकिन वो रेजिग्नेशन करने के लिए तैयार नहीं है। देश के अंदर 5 आत्महत्याएं हो चुकी है, 90 बार पेपर लीक हो चुका है, 3 करोड़ 86 लाख स्टूडेंट्स के भविष्य खतरे में आ चुके हैं, 22 लाख स्टूडेंट्स के खतरे में आ चुके हैं। अभी के रिसेंटली नीट के पेपर के अंदर में 30-30 लाख में पेपर बेचा जा रहा है, 10-10 लाख में पेपर बेचा जा रहा है, गांव तक के पेपर बिक रहे हैं। ब्यूटिशियन ही पेपर बेच रही है, सेटिंग करके दे रही है, एनटीए वाले इन्वॉल्व है, क्लास वाले इन्वॉल्व है, माँ बाप के ऊपर डबल बोझ है। 12वीं की पढ़ाई करवाओ और नीट की पढ़ाई कराओ, जेई की पढ़ाई कराओ और उसके बाद पेपर लीकेज हो जाता है, वो पूरे पैसे वेस्ट हो जाते हैं। एक बच्ची बोलती है माँ बाप को अपने 3 लाख रुपए मैं दोबारा तुम्हारे खर्चा नहीं करवा सकती, मैंने मेरी जान दे दी। ये स्थिति आ गई है देश के अंदर। बिल्कुल बिल्कुल हम वीर जी से जरूर बात करेंगे लेकिन थोड़ा बयान करके बताएंगे कि संविधान का ये नज़ारा बहुत कम बात मिलता है कि सूरज सामने में दिखाई दे रही है, तो वही विधान भवन की वो बड़ी बड़ी पेड़ दिखाई दे रहे हैं और कहीं फूलों की वर्षा भी चल रही है, तो कैसे क्या करेंगे। बहुत ही खूबसूरत नज़ारा संविधान चौक का इस समय फिर सब करते हैं वीर जी के। ये आंदोलन और उग्र होगा। हमें अफसोस है कि अपने माननीय तुम्हारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इनके पास 5 मिनट का टाइम नहीं है कि वो 5 परिवार जिनके बच्चों ने अभी जान दी है उनके लिए कंडोलेंसेस दे, उनके प्रति संवेदनशीलता अपनी व्यक्त करे। वो इधर जा रहे हैं उधर जा रहे हैं, ये सब काम कर रहे हैं ना। धर्मेंद्र प्रधान ने उनके प्रति सब कुछ अपने कंडोलेंसेस दिए हैं। शर्म आती है ऐसी मानसिकता पर और देश के नेतृत्व पर। फेल्ड नेतृत्व है, इन्होंने रिजाइन करना चाहिए और ये बच्चों की मांगे पूरी होनी चाहिए। हम इनके सपोर्ट में एज अ पेरेंट सपोर्ट में हैं, इनके साथ में खड़े हैं और ये आंदोलन अगर आगे बढ़ेगा, ये रिजाइन नहीं देंगे तो ये आंदोलन बहुत आगे जाने वाला है, पूरे देश में फैलने वाला है। और इनके साथ मैं आपके चैनल के माध्यम से माँ बाप से भी रिक्वेस्ट करूँगा कि यहाँ पर आके अपने बच्चों के साथ खड़े रहे और खड़े रह करके इनका साथ दे, मनोबल बढ़ाए, ताकि ये सरकार समझे कि ये देश के अंदर में यूथ नहीं, ये देश के अंदर में उनके माँ बाप भी जाग गए हैं, अब इनकी आताताई नहीं चलेगी। चांगली माहिती आहे त्यांनी आपल्या पद्धतीने दिलेली आहे. खूप लोक आहेत कुणाचे इंटरव्ह्यू करावे कुणाचं नाही करावे असं काही आपल्याकडे भाऊ कुठून आला कशासाठी आला? नागपूरचाच आहे आणि तसा मी नागपूरचाच आहे. फक्त मित्र एक वन्यजीव रक्षक आहे. मला माहीत आहे की नागपूर शहरामध्ये जे वातावरण चालू आहे, उन्हाचं आता वातावरण चालू आहे, जिकडे सगळीकडे बनलं आहे, जरा मसला चालू आहे. मी कसं मला एकच प्रश्न आहे, जेव्हा उन्हाळा पेपर लीक होतो, सटका मात्र रिझल्ट कावर लीक होत नाही, या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता जे नवीन लोक आहे त्या लोकांचं आत्महत्या कारण मोठं धोक्यात आहे. बऱ्याच ठिकाणी एवढे म्हणजे पालक आहे खूप त्रस्त झाले आहे. तर मागाची फीस भरणे, प्रायव्हेट शाळेमध्ये पैसा भरणे, मुलांनी शिकवणे, एवढा मोठा पैसा लावून पण मुलं आत्महत्या करत आहेत. ते आजकालच्या म्हणजे जनतेसाठी खूप धोकादायक आहे. येणारी पिढी जी आहे ती नष्ट होणार आहे, हे कन्फर्म आहे माझ्या पद्धतीने. अशा वेळेला एक संघटनेचं काम करून पार्टी म्हटलं हा निवडणुकीचा एक कप्रोज आहे. हा जनतेसाठी येणाऱ्या युवकासाठी खूप मोठा एक काम रॉक आहे. म्हणजे एका प्रकारचा देवदूतच म्हणा की जे लोक आत्महत्या करत आहेत त्या लोकांसाठी म्हणजे काम करण्याची एक एनर्जी
आणि एक स्टॅमिना हा कॉक्रोच जनता पार्टी आहे. समोर जनतेत लढणार आहे. मी पण कॉक्रोच म्हणून या जनतेसाठी नेहमी लढत राहील. जयपूरला हल्ला झाला, आज तुम्ही नागपूरला, जयपूरला बघितलं काय? हो, अशी काही परिस्थिती वाटते? तशी काही परिस्थिती वाटत नाही आहे, पण कसं आहे सांगता येत नाही. कारण की नागपुरामध्ये बरेच ठिकाणी बरेच लोक येतात, कुठे काय होऊ शकते सांगता येत. जयपूरला अभिजित दिपकेला मारण्यात आलेलं होतं, त्याविषयी तुमचं काय मत आहे? इकडे होईल नागपूरला? नाही असं होऊ शकत. नागपुरामध्ये कसं आहे की तसं सांगता येत नाही. त्याच्यामध्ये एक म्हणणं आहे की काही दुर्दैवी लोकांचे विचार जे धारा असतात ते जनतेच्या प्रती, युवकांच्या प्रती वेगळे असतात. सगळे हे अंधभक्त आहे, हे माझं म्हणणं आहे की अंधभक्त यांचा आपली दिमाग नाही आहे की जनतेसाठी कोण काय करताय, शिक्षणासाठी कोण काय करताय. एवढा मोठे केजरीवाल साहेब होते, म्हणून शिक्षण सर होते, खूप लढले. आतिशी मॅडम होत्या, ते पण लढल्या. यांच्याशी पण दुर्मार्ग झाला आहे. मी मान्य करतो की याच्यात कधी दिग्गज दादा आहे, त्यांच्यावर दुरे होऊ नये, त्यांना नेहमी पदवी नाही मिळावे आणि लवकरात लवकर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पास झालाच पाहिजे. जय हिंद, जय भारत. जय भारत अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हे सुद्धा म्हणजे 50% का होईना पण काही होऊ शकते याची सुद्धा त्यांना असं वाटते आहे. पण एवढं मात्र तरी कोणी किती जरी काही करण्याचा प्रयत्न केला पण या शहरातील पोलीस प्रशासन त्यांचे सर्व शिपाई चांगल्या पद्धतीनं काम करीत आहे. आम्ही पूर्ण रिपोर्ट घेऊन सगळं बघितलं. सो बंदोबस्त या ठिकाणी आहे, कुणी काही करू शकत नाही अशी ग्वाही संपूर्ण लोकसुद्धा देत आहे. आणि या ठिकाणी संविधान चौकात एक ऐतिहासिकच म्हणावं लागेल, कारण युवकांची संख्या मोठ्याने आली आहे. आता भविष्यामध्ये काय होणार, लोकांचं कौल कुठे असतात, काय या आंदोलनाला अधिक गती मिळणार याकडे आता संबंध भारताचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरच्या संविधान चौकात म्हणून 112 सक्षम पोलीस टाइम्स. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय. संजय मिरे, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नागपूर.